नमस्कार, मी दीपाली. आपणा सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांत जवळ आलेले आहे. मकर संक्रांतीविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न असतो. तर आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी टाळाव्यात, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका. तर चला पाहूया. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस ऊर्जा बदलाचा असल्यामुळे काही गोष्टी टाळल्यास सकारात्मक फळ मिळते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितले. हिंदू पंचांगानुसार 2026 वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षात पहिला आणि हिंदू धर्मात महत्त्वाचा असा मकर संक्रांतीचा सण लवकर येणार आहे. म्हणजेच 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आहे. तर सर्वांनी मकर संक्रांतीच्या दिवशी या 7 गोष्टी चुकूनही करू नका. पहिली, राग, भांडण आणि कटू शब्द. मकर संक्रांतीच्या दिवशी राग, वाद विवाद, चिडचिड, शिवीगाळ टाळावी. तसेच समाजात गोडवा पसरण्याचा प्रयत्न करावा. भांडण केल्यास लक्ष्मी निघून जाते. म्हणूनच म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. दुसरा, खोटे बोलणे आणि फसवणूक. असत्य, कपट, चुकीचे व्यवहार टाळावे. त्याचबरोबर व्यवहारात प्रामाणिकपणा ठेवावा. कारण मकर संक्रांती सत्य आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो. चुकीचे वागणे केल्यास पुण्य कमी होते. तिसरा, केस नखे कापणे. या दिवशी केस कापणे किंवा नखे कापणे टाळावे, कारण ऊर्जा कमी होते अशी मान्यता आहे. मकर संक्रांत हा सूर्याचा, लक्ष्मीचा आणि सौभाग्याचा सण, त्यामुळे केस कापणे, धुणे, नखे कापणे टाळतात. चौथा, नकारात्मक विचार आणि शिवीगाळ. निराशा, ईर्ष्या, द्वेष मनात आणू नये, कारण सूर्य संक्रमण काळात विचारांचा थेट परिणाम कर्मावर होतो. म्हणजे दुसऱ्याचे वाईट होणे असा विचार करणे, सतत तक्रार करणे, नशिबाला द्वेष देणे या गोष्टी टाळाव्यात. परंपरेनुसार सणाच्या दिवशी विचार जसे असतात तसे फळ मिळते. नकारात्मक विचाराने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. पाचवा, मांसाहार आणि मद्यपान. शक्यतो मांस, दारू, तंबाखू टाळावे, कारण हा दिवस सात्विक मानला जातो. त्यामुळे तामसिक गोष्टी टाळाव्यात. शक्यतो सात्विक आहार घ्यावा, कारण मकर संक्रांत हा पवित्र सण आहे. सहावा, गरिबांचा किंवा मोठ्यांचा अपमान. गरजू, वृद्ध, आई वडील यांचा अपमान टाळावा, कारण सूर्य हा पितृकारक ग्रह आहे. अपमान केल्यास पितृदोष वाढतो. सूर्याला नमस्कार न करता इतर विधी केल्यास सणाची मूळ भावना पूर्ण होत नाही. संक्रांतीचा मुख्य देव सूर्यदेव आहे. सातवा, दान न करणे. या दिवशी दान टाळू नये, कारण दान न केल्यास पुण्य संधी वाया जाते. तर या दिवशी सर्वांनी तांदूळ, गहू, डाळी, साखर दान करावे, कारण धान्य दान करणे म्हणजेच सर्वात श्रेष्ठ दान आहे. अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी करू नये, जेणेकरून घरामध्ये भरभराटी, सुखसमृद्धी, पैसा, लक्ष्मी टिकून राहील. आजची ही माहिती तुम्हाला आवडली का? आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.